खूप गरजेचं आहे. ते विचार न करता किंवा त्याचा पर्यायी मार्ग न सोल्युशन करता किंवा विचारात न घेता तुम्ही डिसिजन घेता, त्याचे परिणाम नंतर पुढे खूप वेगळ्या लोकांना करतात. तेव्हा चला आपण एक सरकारचं एक मान्य करू की पुढे तुम्ही म्हणता की शाडू मातीमध्ये मूर्त्या घडवा, आम्ही ॲज अ मूर्तिकार आम्ही मान्य करू, पण पुढच्या कॉन्सिक्वेन्सेसला पुढे कोण जाणार आहे? सरकार पुढे येणार आहेत की आम्हीच त्या सगळ्या सॉल्व्ह करायच्या आहेत? कारण की तुम्ही जेव्हा शाडू माती म्हणता तेव्हा त्याला एक हाईटचं बॅरियर आहे, लिमिटेशन आहे, त्याच्यावरती तुम्ही नाही जाऊ शकता. करू शकता की कुठला तुम्ही मूर्त्या करू शकता ज्या शाडू मातीच्या वेळेत, पण ॲज पर डिमांड ज्या लेवलवरती क्वांटिटी हवी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथे तुम्ही नाही करू शकता. ग्राउंड रिपोर्ट जर तुम्ही विचार केला, बस आम्हाला एवढंच सांगणं आहे की तुम्ही डिसिजन घेताना मूर्तिकारांना एक विश्वासात घेऊन डिस्कस करून प्रॉपरली त्याचं काहीतरी एक पर्सेंटेज वाईज सोल्युशन काढायला पाहिजे होतं की इम्प्लिमेंट करताना तुम्ही कधी पण डिरेक्टली 100% कोणतीही गोष्ट इम्प्लिमेंट होत तुम्ही पर्सेंटेज वाईज हवं की प्रत्येक कारखान्याने किंवा ॲज अ मूर्तिकार, ॲज अ बिझनेस पर्सन, ॲज अ कारखानदार तुम्ही त्याला 60-40चा पर्सेंटेज द्या, ते 50-50 करा, थोडं करत इम्प्लिमेंट करा की त्यालाही त्याचा जो वर्कशॉप बोलल्यानंतर तुम्हाला ते सगळं त्याची जी घडण आहे मूर्ती करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला प्रोसेसमध्ये जावं लागतं. जी घडण म्हणजे असंच नाही, पिढ्यादर पिढ्या हे चालत आलेलं आहे, मंडपातली या गोष्टी चालत आल्या. त्यांनी जी विद्या असते ती पुढे ते लोक अपग्रेड करताना त्या पद्धतीने पुढे चालतात. पण हे असं नाही की क्षणात तुम्ही बंद करा, म्हणजे हे असं होतं की आजच ठरवायचं की बाईक सगळ्या बंद, आजपासून सगळ्यांनी सायकल वापरायचं, तर हे 100% सोल्युशन नसतं. थोडं करत स्लोली तुम्हाला त्याच्यावरती इम्प्लिमेंट करावं लागतं. एवढं स्लोली इम्प्लिमेंट करावं लागेल. एक तरुण म्हणून किंवा ही संपूर्ण घटना बघून अतिशय भावनिक हा विषय झालेला आहे. तुझं नेमकं मत काय आहे? ॲज अ मूर्तिकार मला तर फक्त एवढंच वाटतं की सरकारने कुठलाही निर्णय लादला गेला आहे, हा जो POP बंदीचा हा लादताना पूर्णपणे ग्राउंड रिपोर्टचा विचार केला पाहिजे. खरंच आपण मूर्त्या नक्की गणपतीच्या किती बसतात, घरामध्ये किती बसतात, सार्वजनिक किती बसतात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रजिस्टर्ड मंडळ किती आहे, नॉन रजिस्टर्ड मंडळ किती आहे, मूर्त्या नक्की बनतात किती, कुठल्या कारखान्यात किती मूर्त्या बनतात, त्या मातीच्या किती बनतात, POPच्या किती आहेत, यांचे 365 दिवस कारखाने सुरू असतात. मग आज त्या कामगारांनी काय करायचं, त्यांनी कुठे जायचं, त्यांची उदरनिर्वाहाचे प्रश्न म्हणजे खूप असे अनन्यसाधारण प्रश्न आहेत की नक्की मूर्तीचं प्रदूषण हे POPनीच होत आहे का, मातीनीच होत आहे का, की मातीनी POP काय होत आहे. ह्याचे जे रिपोर्ट्स आहेत, जे टेक्निकल रिपोर्ट्स आहेत, जे आपल्याला सायंटिस्टकडनं घेतले पाहिजेत, जे नॅशनल केमिकल इन्स्टिट्यूटकडनं घेतले पाहिजे, हे सरकारने घेतले का? आणि हे जर घेतले असतील आणि हे त्यांच्याकडे असतील आणि तरीसुद्धा हे POP बंदीचे जर आपल्यावर लादत असतील तर हे चुकीचं आहे आणि हे जबरदस्ती केल्यासारखं आहे. हे कुठेतरी उत्सवाला गालबोट लावण्यासाठी हा प्रकार केला आहे. आम्ही मानतो की उत्सव एका सिस्टमॅटिक वेने आला पाहिजे. ॲज अ तरुण किंवा आज पुढची पिढी म्हणून आज आम्हीही बघतो की सिस्टमॅटिक वेने हा उत्सव आला पाहिजे. पण त्याच्यासाठी सुद्धा सरकारने आमच्यासोबत बसून त्या सगळ्या नॉर्म्स ठरवून काय शक्य आहे, काय नाही शक्य आहे, हे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ही सगळी बंदी लादली पाहिजे किंवा हे जे काय त्यांचं इम्प्लिमेंटेशन चाललं आहे त्याच्यानुसार इम्प्लिमेंट केलं पाहिजे. बंदीला तर आमच्या सगळ्यांचा विरोधच आहे, कारण का मुंबईतला हा उत्सव हा त्या बंदीमुळे पूर्णपणे मरणार आहे आणि त्याच्यात काही राहणारच नाही. आणि मी तुम्हाला एक मूर्तिकार म्हणून सांगतो, मी POPच्या पण मूर्त्या करतो, मातीच्याही करतो आणि पेपरच्याही करतो, तरी सांगतो की मातीच्या मूर्तीला पण एक हे आहे, म्हणजे लिमिटेशन्स आहे. आज काय होतं की मातीची मूर्ती आपण घरात आणतो, समजा आज तुम्ही आणली तर तुम्ही थोडी जरी ती मूर्ती जर असा धक्का लागला, गाडीतून उतरताना धक्का लागला किंवा काही झालं, त्याचा हात तुटला, साधी पेढी जरी इकडे तिकडे तुटली ना तर आपण हा तो विषय आपला भावनिक होतो की अरे मूर्ती खंडित झालं, माझं काहीतरी चुकलं की नाही. टेक्निकॅलिटीनी काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, ते तुटलं असेल, पण आपण भावनेची विषय धरतो. तर POP हे एक टफ म्हणजे स्ट्रॉंग माध्यम आहे, तर त्याला ते प्रोत्साहन दिलं पाहिजे. मान्य आहे की जलस्रोतामध्ये जे होणारे POPच्या मूर्त्या आहेत त्याचं जे विघटन होत नाही आहे किंवा काही प्रकार काही होत आहे,